तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघालाय आणि तिकीट खिडकीवरून कन्फर्म नसलेले तिकीट घेतले तरी आता तुम्हाला प्रवास करता येणार नाहीये। ज्याप्रमाणे ऑनलाईन प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द मानले जाते, त्याचप्रमाणे तिकीट खिडकीवरून घेतलेले मात्र कन्फर्म नसलेले तिकीट हेही आता रद्द मानले जाणार आहे। याचाच अर्थ तिकीट खिडकीवरून तुम्ही रिझर्वेशन घेतले पण ते कन्फर्म झालेले नसेल तर तुम्हाला गाडीतून प्रवास देखील करता येणार नाहीये। आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेने आता प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून कोणत्याही स्थानकावर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे। यापूर्वी तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेल्या आणि वेटिंगवर असलेल्या रिझर्वेशनच्या आधारे प्रवास करता येत होता, मात्र आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे। गर्दीमुळे तिकीट धारक प्रवाशांना मेल एक्सप्रेस मध्ये प्रवेश करता येत नाही। डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे तुमच्याकडे रिझर्वेशन आणि ते कन्फर्म झालेले नसले तरीही प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकावर उतरवले जाऊ शकते। गेल्या काही दिवसात मुंबईतून सुटणाऱ्या 31 मेल एक्सप्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे 1600 प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली। ऑनलाईन प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो। तर प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी तिकीट रद्द केल्यास त्याचा देखील पूर्ण परतावा तुम्हाला मिळणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।